लाडकी बहीण योजना आताची सर्वात मोठी अपडेट 11वा हप्ता वाटप पैशांचा पाऊस 35 ते 70 कोटी रुपयांचा पैशांचा आता पाऊस होणार आहे। कारण की लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये बँक अकाउंटमध्ये 11व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे। लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। 11वा हप्ता वाटपची आता तारीख फिक्स झालेली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे। पैसे जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारे मेसेज येण्यास सुद्धा सुरुवात होत आहे। डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आणि हे पैसे आहेत मे महिन्याचे म्हणजेच 11व्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होत आहेत, जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। तर बघा, पैशांचा पाऊस होतोय संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या पाऊस पडत आहे आणि आता 11वा हप्ता जमा होत असल्यामुळे पैशांचा पाऊस सुद्धा होत आहे। कारण की 3570 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे दिलेला आहे। त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये आता 11वा हप्ता जमा होण्यास सुरुवात होत आहे। भरपूर महिलांचा प्रश्न होता की 11व्या हप्त्यासोबत 12वा हप्ता मिळणार आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नो। नो मीन्स नाही, तुम्हाला फक्त सध्या 11व्या हप्त्याचे पैसे जमा होत आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। तर बघा, आजची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे। 11वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पैशांचा पाऊस आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पडत आहे। कारण की मे महिन्याचा हप्ता वाटप होण्यास आता सुरुवात होत आहे। मे महिन्याचा हप्ता वाटप होण्यासाठीचा जो काही मार्ग होता तो आता मोकळा झालेला आहे। आता फक्त पैसे वाटप होणार आहेत। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 11व्या हप्त्याचे पैसे त्यांना मिळणार आहेत, बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत। पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यामध्ये आली आहे। सर्वच्या सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा होत आहेत। तर बघा, मे महिन्याचा हप्ता वाटप आता सुरू झालेला आहे आणि मे महिन्याच्या हप्ता वाटपसाठी किती कोटींचा निधी जाहीर झालेला आहे? तर या ठिकाणी बघा, पीडीएफ मध्ये थोडीशी टायपिंग मिस्टेक या ठिकाणी झालेली आहे। 3750 नाही तर 3570 कोटी या ठिकाणी आकडा लक्षामध्ये घ्या। 35 ते 70 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला दिला आहे। आता एवढे सर्व पैसे लाडक्या बहिणीला मिळणार आहेत। हे पैसे आहेत मे महिन्याच्या हप्त्यासाठीचे। तर 35 ते 70 कोटी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता जमा होत आहेत, जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सर्वच लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत आणि विशेष म्हणजे हा जो हप्ता आहे हा 11वा हप्ता असणार आहे आणि 11व्या हप्त्या संदर्भात ही ऑफिशियल अपडेट आलेली आहे। ऑफिशियली तारीख फिक्स झालेली आहे। ऑफिशियली या ठिकाणी जीआर निघालेला आहे। जीआर मध्ये सांगण्यात आलेलं आहे स्पष्टपणे की 3570 कोटी रुपये या 11व्या हप्त्यासाठी वाटप होणार आहेत। ऑफिशियल अपडेट आहे, तारीख फिक्स झालेली आहे। कोणती तारीख आहे आता त्याविषयी माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। तर हा आहे 11वा हप्ता। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, अखेर आता 11वा हप्ता वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे। सरकारने घेतला आहे मोठा निर्णय। सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता 11व्या हप्त्याचे पैसे पडण्यास सुरुवात झाली आहे। पैशांचा पाऊस होत आहे कारण की 11व्या हप्त्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहेत, जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर सर्व महिलांसाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे। 11वा हप्ता पैसे वाटप करण्याची प्रक्रिया आता 100% सुरू झालेली आहे। अनेक महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत। सर्व जिल्ह्यातील महिलांना हे पैसे मिळणार आहेत। 36 पैकी 36 जिल्ह्यातील जेवढ्या पण लाडक्या बहिणींनी या योजनेसाठी फॉर्म भरला आहे त्यांचा फॉर्म मंजूर आहे, आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, सर्व गोष्टी ओके मध्ये आहेत, ओके स्टेटस मध्ये आहेत, अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता 11व्या हप्त्याचे पैसे वाटप सुरू झालेले आहे। 11वा हप्ता तर वाटप होतोय, पैशांचा पाऊस आता 100% सुरू झालेला आहे। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आता सध्या खूप जास्त सगळीकडे पाऊस पडत आहे। सोबतच आता महिलांना, लाडक्या बहिणींना एक आर्थिक मदत व्हावी या उद्देशातून आता माहिती सरकार 11व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले आहेत, पैसे टाकले आहेत, पैसे पाठवले आहेत। सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। या ठिकाणी बघा, आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, सर्वात मोठी बिग अपडेट आलेली आहे। तर ती बिग अपडेट अशी आहे की
सर्व महिलांच्या खात्यामध्ये, सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये, सर्वच लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये, सर्व महिलांच्या खात्यावर आता मे महिन्याचा हप्ता 2 दिवसामध्ये जमा होणार आहे, असं ऑफिशियली आता सांगण्यात आलेलं आहे. ऑफिशियली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेली आहे. त्यांनी भाषण करताना ते म्हणाले आहेत. त्यामुळे बघा फिक्स आता 2 दिवसात पैसे तुम्हाला येणार आहेत. सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. 10व्या हप्त्यासाठी जसं तुम्हाला उशिरा मिळाला तसा 11वा हप्ता तुम्हाला उशिरा मिळणार नाहीये. 11वा हप्ता तुम्हाला वेळेतच दिला जाणार आहे. बघा उपमुख्यमंत्री अजितदादांनी घोषणा केलेली आहे 2 दिवसात पैसे महिलांच्या खात्यामध्ये टाकतो आहे. सर्व लाडक्या बहिणीला 11वा हप्ता माहिती सरकार देत आहे. 3570 कोटी रुपयांचा निधी आता जमा केला जाणार आहे. 2च दिवसात पैसे वाटप होणार आहेत. तर तुम्हाला आता ऑफिशियल प्रूफ दाखवतो. तुम्ही म्हणाल की अंदाजे सांगत आहेत का वगैरे, नाही तर ऑफिशियल जी आर आलेला आहे. तर बघा मे महिना हप्ता वाटप करण्यासाठी ऑफिशियल जी आर आलेला आहे. जी आर मध्ये सर्व गोष्टी स्पष्ट म्हटलेल्या आहेत. 3570 कोटी रुपयांचा निधी आता वाटप केला जाणार आहे. तर तुमच्या समोर आता स्क्रीनवरती तुम्हाला हा जी आर दिसत आहे. आता या ठिकाणी जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे स्पष्टपणे आपण या ठिकाणी सर्व पाहणार आहोत. तर बघा हा जी आर आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025-26 मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता निधी वितरणचा हा जी आर आहे. बघा लाडकी बहीण योजनेचा निधी वितरणचा हा जी आर आहे. ऑफिशियल जी आर आहे. महाराष्ट्र शासन आदिवासी विभाग शासन निर्णय क्रमांक BUD या ठिकाणी तुम्ही क्रमांक वगैरे पाहू शकता. ऑफिशियल जी आर आहे. 23 तारखेचा जी आर आहे, म्हणजे कालचा जी आर आहे. 23 मेचा जी आर आहे. हा या जी आर मध्ये स्पष्टपणे मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात घोषणा करण्यात आलेली आहे. तर बघा प्रस्तावना या ठिकाणी आपण पाहूया. त्यानंतर आपण शासन निर्णय पाहणार आहोत की नक्की काय शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर बघा आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना मे 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन 2025-26 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागास संदर्भाधीन क्रमांक अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधारीन होती. ठीक आहे, ही झाली प्रस्तावना. आता मे महिन्याचा हप्ता वाटप करायचा आहे. तर ठीक आहे, मे महिन्याच्या हप्ता वाटप संदर्भात शासन निर्णय काय झालेला आहे तो शासन निर्णय आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. तर तो आता तुम्हाला रीड करून दाखवतो. तर बघा आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जमाती घटकासाठी मागणी क्रमांक T5 मधील मुख्य लेखा शीर्ष ते 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण या मुख्य लेखा शीर्षाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता लेखा शीर्ष 2235 D758 बाब क्रमांक 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर अंतर्गत 33,570 लाख अक्षरी रुपये. बघा या ठिकाणी बघू शकता तुम्ही 35,70,00,000 या ठिकाणी बघा आकडा या ठिकाणी दिलेला आहे. 35,70,00,000 इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव व महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात येत आहे. बघा या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेले आहे 3570 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप करण्यासाठी. महिला व बालविकास विभागाला हे पैसे देण्यात आले आहे. आता म्हणजे हे पैसे ट्रान्सफर झालेले आहेत गव्हर्नमेंटकडून. महिला व बालविकास विभागाला हे पैसे मिळालेले आहेत. त्यामुळे आता 2च दिवसात हे पैसे तुमच्या सर्वांच्या अकाउंटमध्ये खात्यामध्ये जमा होणार आहेत. एक्झॅक्टली कधी कोणाला पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यात कधी पैसे मिळणार हे आपण पाहणार आहोत. तर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या पाऊस सुरू आहे. सगळीकडे खूप पाऊस पडत आहे. त्यामुळे भरपूर महिलांची कामं वगैरे बंद आहेत. त्यामुळे 11वा हप्ता आता लगेच येणार आहे, जेणेकरून महिलांना थोडीशी आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील महिलांना, सर्व लाडक्या बहिणींना आता महायुती सरकार 11व्या हप्त्याचे पैसे लगेच पाठवणार आहे. 2च दिवसात हे पैसे सर्व महिलांच्या खात्यामध्ये येणार आहेत. तर बघा महिलांना 11वा हप्ता फक्त येणार आहे. फक्त 11वा हप्ता येणार आहे. 11व्या हप्त्यासोबत 12वा हप्ता येणार नाही. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. 12वा हप्ता तुम्हाला पुढच्या महिन्यात दिला जाणार आहे. लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे मिळाले, फेब्रुवारीचे त्यानंतर मिळाले, त्यानंतर मार्चचे पैसे मिळाले आणि मागच्या महिन्यात एप्रिलचे पैसे मिळाले. आणि आता 2च दिवसात मे महिन्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा होणार आहेत, अशी अपडेट समोर आलेली आहे. बघा हे महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्हे आहेत.
हा महाराष्ट्र राज्याचा नकाशा आहे. या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता 11व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहे. आता आपण GR या ठिकाणी तुम्हाला मगाशी दाखवलं आहे. तर आता कधीपर्यंत कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार ही ऑथेंटिक अपडेट मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वात आधी देत आहोत. तर बघा हा मे महिन्याचा हप्ता वाटपचा GR आहे. तुम्ही GR मगाशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला आहे. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा 26 मे पासून म्हणजे सोमवार पासून ते 30 मे पर्यंत 11वा हप्ता वाटप होणार आहे. अशी मोठी ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे. ही अपडेट आपण मराठी अनिकेत युट्यूब चॅनलवरती सर्वात आधी देत आहोत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. लाडकी बहीण या योजनेचा 11वा हप्ता वाटप तारीख फिक्स झालेला आहे. 11वा हप्ता वाटप तारीख फिक्स. आता तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी डेट सांगतो. तर बघा 11व्या हप्त्याचे पैसे 26 तारखेला सोमवारी येणार आहेत. 27 तारखेला 27 मे मंगळवारी पैसे येणार आहेत. 28 मेला बुधवारी पैसे येणार आहेत आणि 29 मे आणि 30 मे पर्यंत सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 11वा हप्ता जमा झालेला असेल. कारण की या दिवशी बँका चालू आहेत व 11व्या हप्त्याचे सर्व पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये याच दिवशी जमा होणार आहेत. ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वाची अपडेट सर्व महिलांपर्यंत पोहोचेल. थँक्स फॉर वॉचिंग.